तुंबाडची मंजुळा या चित्रपटाला स्पेशल बनवतात त्यातील कॅरेक्टर्स. मला आवडलेल्या 7 कॅरेक्टर पैकी पहिलं कॅरेक्टर म्हणजे रवी अण्णा. रवी अण्णा असा माणूस जो गावातील सुखाचे कार्यक्रम, दुःखाचे कार्यक्रम, गावावर आलेल्या संकटामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हजर असतो, सगळ्याला सामोरं जातो. दुसरं कॅरेक्टर म्हणजे सतीश. सतीश म्हणजे रवी अण्णाची सावली. रवी अण्णा म्हणतील ती पूर्व दिशा, रवी अण्णा सुचवतील तो पर्याय, रवी अण्णावर प्रचंड विश्वास, रवी अण्णाबद्दल प्रचंड आदर. तिसरं कॅरेक्टर किशोर. दिसायला साधा बोळा परंतु अंगात मोठा किडा. कधी कधी याच्या लढतरी याच्या अंगलटी येतात, परंतु अंगलटी आलेल्या लढतरीतून कसं बाहेर पडायचं यासाठी याच्याकडे क्लुप्त्या पण आहेत. परंतु कधी कधी त्याची क्लुप्ती त्याच्यावर उलटी पडते आणि लढतर जास्त अंगलटी येते. ही गोष्ट चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. चौथं कॅरेक्टर म्हणजे करुणाकर गुरुजी. या गुरुजीला सगळं जग ज्ञानी समजतं, म्हणून याला वाटतं की हा ज्ञानी, परंतु पुढच्या माणसाच्या अंगात खरोखर भूत आहे की नाही हे देखील याला माहित नसतं. परंतु भूत काढायची एकापेक्षा एक टोटके मला याला माहित आहे. पाचवं कॅरेक्टर शोभा. वर्षानुवर्ष हिच्यावर अत्याचार होतोय, ती अत्याचार सहन करते, परंतु अत्याचाराच्या विरुद्ध काही करू शकत नाही. परंतु शेजारच्या गावामध्ये घडणाऱ्या घटना हिच्या आयुष्यामध्ये आशेची किरण बनून येतात आणि हिचं आयुष्य पुन्हा उजळून जातं. 6वं कॅरेक्टर रंगा. रंगा शुद्धीत असेल, पिलेला नसेल तर तुम्हाला वाटेल काय माणूस आहे, परंतु जेव्हा तो प्यायला सुरू करतो आणि पिऊन पडतो, या मधल्या सिक्वेन्स मध्ये तो तुम्हाला पोट धरून हसवतो. 7वं कॅरेक्टर प्रसाद. वडिलांच्या प्रोफेशन मधलं काडीची माहिती नसणारा प्रसाद गावावर आलेल्या संकटामुळे एका अशा सिच्युएशन मध्ये अडकतो, त्याचे 10 जण आणतात. या 7 कॅरेक्टर व्यतिरिक्त तुम्हाला आवडलेलं तुंबाडच्या मंजुळा चित्रपटातलं कॅरेक्टर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि सिनेदर्शन या आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.